अभिवादन सादर करतो, शुभेच्छा देतो. पवित्र शास्त्र जेव्हा मी वाचतो तेव्हा पवित्र शास्त्रामध्ये अनेक राजांविषयी आम्हाला वाचायला मिळतं. त्या अनेक राजांमध्ये एक असा राजा होता की ज्याविषयी असं म्हणलेलं आहे की तो सर्वात ज्ञानी व्यक्ती होता, ज्ञानी राजा होता. आजही मी ज्या सर्वात जगातल्या ज्ञानी व्यक्तीविषयी बोलतो त्या व्यक्तीचं नाव उच्चारण्यात येतं, तो म्हणजे शलोमोन राजा. आणि त्या शलोमोन राजाने आपल्या जीवनामध्ये जगत असताना पुष्कळ जीवनाचा खरा अर्थ समजावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ज्यावेळेस तो जीवनाचा अर्थ समजावून घेण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस त्याने असं म्हटलेलं आहे की चांगला समय आणि वाईट समय प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये येतो. आणि जास्त तो समयांविषयी बोलत असताना म्हणतो प्रत्येक पिढीला या गोष्टीतून जावं लागतं. प्रत्येक पिढीच्या जीवनामध्ये चांगले समय आणि वाईट समय येतात. आणि ज्या शलोमोन राजा या सर्व गोष्टीविषयीचा विचार करतो त्यावेळेस त्या विचार केल्यानंतर उपदेशकाचं पुस्तकाचा 3रा अध्याय आणि जर 15 वचन तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणी पाहायला मिळतं की तो या सर्व गोष्टीविषयी सांगत असताना त्याचं म्हणणं नेमकं काय आहे. जे काही होत आहे ते पूर्वीच होऊन चुकले आहे आणि जे काही होणार आहे ते आधीच होऊन चुकले आहे आणि देव गत गोष्टी पुन्हा आपल्याकडे आणतो. आम्ही नेटकं पाहायला मिळतं की तो म्हणतो की जे काही या भूतलावरती झालेलं आहे ते पूर्वी होऊन गेलेलं आहे आणि या गोष्टी वारंवार आमच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला मिळतात. आणि म्हणून त्याचं सांगण्याचं तात्पर्य हे की मनुष्याच्या जीवनामध्ये जे चांगले समय आणि वाईट समय येतात ते प्रत्येकाला त्याच्यातून जावं लागतं. आणि जो ज्ञानी व्यक्ती आहे तो ज्ञानी व्यक्ती काय करतो माहिती आहे का, या चांगल्या समयांसाठी आणि वाईट समयांसाठी आगाऊच तयारी करून ठेवतो. तो तयार असतो आणि त्याला माहीत आहे की आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारचे उतार चढाव येणार आहे आणि त्यामुळे त्या उतार चढावाची तयारी तो पूर्वीच करून ठेवत असतो. आम्ही जर पाहतो की शलोमोन राजाने या ठिकाणी सांगितलेले आणि तो उपदेशकाचं पुस्तक जे असं मी वाचतो 3रा अध्याय, त्या 3ऱ्या अध्यायामध्ये अनेक गोष्टी सांगतो आणि त्या गोष्टीमध्ये सांगत असताना तो सांगतो की मनुष्याच्या हातामध्ये पुष्कळ गोष्टी नसतात किंवा मनुष्य सर्व गोष्टीवरती नियंत्रण ठेवू शकत नाही किंवा त्याच्या नियंत्रणाच्या पलीकडे अनेक गोष्टी असतात. आणि त्यामुळे तो सांगत असताना असं सांगतो की एखादा व्यक्ती जरी श्रीमंत असला आणि एखादा व्यक्ती सामर्थ्यशाली किंवा ज्याला आम्ही पॉवरफुल म्हणतो असा जरी असला तरी त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जे आजारपण आहे, जे दुःख आहे आणि जो मृत्यू आहे तो त्याला टाळू शकत नाही. ह्याचा अर्थ असा आहे की त्या प्रत्येकाला त्या गोष्टीतून जावं लागतं. जरी तो ज्ञानी असेल, जरी तो श्रीमंत असेल, जरी तो सामर्थ्यशाली असेल तर या सर्व गोष्टींमधून त्याला जावं लागतं. तो या गोष्टींमधून स्वतःला टाळू शकत नाही. पुढे मी पाहतो की त्याचा सांगण्याचं तात्पर्य आहे की तो म्हणतो की खरं आनंद आणि त्याच प्रकारे खरं समाधान मनुष्याला त्यावेळेस प्राप्त होतं की ज्यावेळेस तो मनुष्य परमेश्वरावरती भरोसा ठेवतो. खऱ्या अर्थाने जर तुम्ही पाहिलं तर देवाने मनुष्याला तयार केलेलं असताना त्याची इच्छा हीच होती की मनुष्याने सदैव देवावरती अवलंबून राहावं किंवा देवावरती भरोसा ठेवावा. पण ज्यावेळेस मनुष्याच्या जीवनामध्ये पाप आलं, आदामाने पाप केलं, त्यावेळेस तो देवावरती अवलंबून राहण्यापासून विचलित झाला किंवा तो त्याच्यापासून दूर गेला आणि स्वतःवरती अवलंबून राहायला शिकला. आम्हाला तुम्ही पाहतो की वारंवार जेव्हा पवित्र शास्त्र वाचतो त्यास आम्हाला पाहायला मिळतं की देवाचं वचन आम्हाला सांगतं की सदैव मनुष्याने देवावरती अवलंबून राहावं. आम्ही तुम्ही पाहतो की देव अनेकदा मनुष्याला संधी देतो, वेगवेगळ्या प्रकारच्या संधी मनुष्याला तो देतो यासाठी की त्या संधीचा योग्य उपयोग मनुष्याने करावा. आणि आम्ही पाहतो की त्याच्या जीवनामध्ये त्याचा योग्य उपयोग त्यांनी करावा. ज्या ज्या संधी मनुष्याला मिळतात त्या संधीचा उपयोग मनुष्याने आपल्या जीवनामध्ये योग्य रीतीने करणं अतिशय गरजेचं आहे. आम्ही पाहतो की शलोमोन राजाविषयीचा विचार करतो तो एक उपदेशकाचं पुस्तकाचं 3रा अध्याय आणि 1 ते 5 वचनामध्ये जर तुम्ही पाहिलं तर आम्ही पाहतो की त्या गोष्टीमध्ये सांगत असताना तो दाखवत आहे की तो कसा देवाच्या पुरवठ्यावरती अवलंबून आहे. आणि आम्ही या सर्व गोष्टीविषयी विचार करत असताना पाहतो की जे ऋतू आणि त्याच प्रकारे जो काळ मनुष्याच्या जीवनामध्ये आहे या काळाच्या ऋतूचं नेमणूक कोणी केलेली आहे तर स्वतः देवाने केलेली आहे. आणि मग उपदेशकाचं पुस्तकाचं 3रा अध्याय 1 ते 8 वचनं जर तुम्ही त्या ठिकाणी वाचली तर तुम्हाला पाहायला मिळेल की शलोमोनाने या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि तो सांगत असताना सांगत आहे की जर मनुष्य एक विपुल जीवन जगला किंवा पुष्कळ काळ या जगामध्ये जगला तर या सर्व गोष्टीचा अनुभव मनुष्याला आल्याशिवाय राहणार नाही. आणि मग तुम्ही पाहतो की शलोमोनाने अनेक गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या. आणि जर तुम्ही उपदेशकाचं पुस्तकाचा 2रा अध्याय वाचला तर त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की मनुष्याच्या जीवनामध्ये मिळणारं जे धन आहे, त्याच प्रकारे जे मिळणारे यश आहे आणि त्याच प्रकारे त्याच्या जीवनामध्ये येणारं जे ज्ञान आहे ते तो स्वतःच्या हाताने मिळवू शकत नाही किंवा या सर्व गोष्टी मिळवण्यासाठी त्याला कोणावरती तरी अवलंबून राहण्याची गरज आहे. आणि ते म्हणजे दुसरं तिसरं कोणीच नाही तर स्वतः देवावरती त्याने अवलंबून राहणं अतिशय गरजेचं आहे. आणि आपण पाहतो याकोबाच्या पत्रामध्ये जसं मी वाचतो याकोबाच्या पत्राचं 4रा अध्याय 13 ते 16 वचनं जास्त तुम्ही वाचता त्या ठिकाणी एक फार सुंदररित्या याकोबाने काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. अहो जे तुम्ही म्हणता की आपण आज किंवा उद्या अमुक एक शहरी जाऊ, तिथे 1 वर्ष घालवू आणि व्यापारात कमाई करू,
त्या तुम्हाला उद्याचे समजत नाही. हा, या ठिकाणी तो सांगण्याचा प्रयत्न करत आहे की आम्हाला पुष्कळ वेळेस उद्याच्या गोष्टी कळत नाही, पण आम्ही विचार करत असताना, योजना करत असताना पुष्कळ पुढच्या गोष्टी याचा विचार करतो की त्या गोष्टी आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. वाचूया पुढे काय म्हणलेलं आहे. तुमचे आयुष्य ते काय? आमचं आयुष्याविषयी सांगत असताना खरं आयुष्य आमचं काय आहे तो त्या ठिकाणी सांगतो. तुम्ही वाफ आहात, वाफ आहात, ती थोडा वेळ दिसते थोडा वेळ दिसते, आणि मग दिसेनाशी होते. दिसेनाशी होते. असे न म्हणता प्रभूची इच्छा असेल तर आपण जगू व अमुक अमुक करू असे म्हणा. हा, प्रभूची इच्छा असेल तर आपण जगू व आम्ही अमुक अमुक असे करू असं म्हणा. याचा अर्थ असा आहे की त्याचे म्हणणं हेच आहे की आम्ही सर्व आमच्या जीवनामध्ये येणाऱ्या संधींसाठी, सर्व गोष्टींसाठी देवावरती अवलंबून राहणं अतिशय गरजेचं आहे. आणि आम्ही कधीच असं म्हणता कामा नये की मी या गोष्टी करणार आहे किंवा जे फ्युचर प्लॅन्स आम्ही करतो. मला सांगू द्या, मनुष्याला आपलं फ्युचर माहीत नाहीये किंवा त्याचं उद्या काय होणार आहे हे त्याला माहीत नाही. म्हणूनच बोलत असताना आम्हीची दक्षता घेणं अतिशय गरजेचं आहे आणि म्हटलं पाहिजे की जर प्रभू होऊ देईल तर या सर्व गोष्टी आम्ही करणार आहे. आणि आपण पाहतो की तो या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत आहे की प्रत्येक गोष्टीला एक वेगळा समय आहे, एक योग्य वेळ आहे. आणि त्या वेळेविषयी बोलत असताना तो वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींविषयी सांगत आहे. त्या आपण थोडक्यात आज पाहणार आहोत. ते म्हणजे पहिली गोष्ट तो सांगतो की तो म्हणतो जन्म समय व मृत्यू समय. याविषयी आम्ही विचार करत असताना सांगू द्या, जन्म हा मनुष्याच्या हाताच्या बाहेर आहे किंवा त्याच्या कंट्रोलमध्ये नाहीये. आणि त्याच प्रकारे मला सांगू द्या की जो मृत्यू आहे तो मृत्यू सुद्धा कोणीच टाळू शकत नाही. म्हणजे जन्म आणि मृत्यू या अशा गोष्टी आहेत की ते मनुष्याच्या हातात नाहीये किंवा मनुष्याच्या आवाक्याच्या बाहेर आहेत. आणि तो या ठिकाणी सांगत असताना म्हणतो इब्री लोकांपत्राचा 9वा अध्याय आणि 27 वचन काय म्हणतं वाचूया. इब्री 9:27 मध्ये तो काय म्हणतो. ज्या अर्थी माणसांना एकदाच मरणे व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवलेले आहे. आम्ही या ठिकाणी तो म्हणतो की मनुष्याला जन्म, मृत्यू आणि न्याय हे नेमून ठेवलेले, म्हणजे अपॉइंटेड आहे. ही वेळ देवाने नेमून ठेवलेली आहे. याचा अर्थ असा आहे की जर आम्ही विचार करतो जीवनाचा आणि मृत्यूचा, तर या सर्व गोष्टी होणार आहेत. आणि त्या होत असताना मनुष्याचा कोणताही भाग, सहभाग त्याच्यामध्ये नसणार आहे. आणि आम्ही पाहतो की कोणत्या प्रकारचे इंटरफिरन्स मनुष्याचं त्याच्यामध्ये असणार नाही. पुढे आम्ही पाहतो की दुसरी गोष्ट तो म्हणतो की रोपण्याचा समय व रोपलेले उपटण्याचा समय. रोपण्याचा समय व रोपलेले उपटण्याचा समय, या गोष्टीविषयी जसं मी विचार करतो त्यास एका शेतकरीचं चित्र आमच्या डोळ्यासमोर येतं. आणि तो शेतकरी काय करतो माहिती का, तो पुष्कळ रोपणी करतो आणि कापणी सुद्धा करत असतो. आणि रोपणे आणि कापणीविषयी जसं विचार करतो, मला सांगू त्याच्यामुळेच धान्य आम्हाला खायला मिळतं आणि त्याच्यामुळेच आम्ही सर्व्हाइव्ह आपल्या जीवनामध्ये करू शकतो किंवा आमचा निभाव लागू शकतो. आम्ही पाहतो की ज्या शेतकरी या सर्व गोष्टी करतो त्यावेळेस त्याचा करण्यामागचा उद्देश हाच असतो की त्याच्यावरती मनुष्याचं जीवन अवलंबून आहे. आणि म्हणूनच तो म्हणतो रोपण्याचा समय आणि त्याच प्रकारे कापणी करण्याचा समय. आणि जस्ट आत्मिकरित्या या गोष्टीचा आम्ही विचार करतो तर पवित्र शास्त्रामध्ये एक फार सुंदर दाखला त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतो. लूक सुबर्तवानाच्या 8व्या अध्यायामध्ये 11 ते 15 वाचनामध्ये त्या ठिकाणी पेरणी करण्याचा दृष्टांत त्या ठिकाणी आम्हाला वाचायला मिळतो. आणि तो पेरणी करण्याच्या दृष्टांतामध्ये तो म्हणतो की पेरणी करणारा पेरणी करायला निघाला आणि वेगवेगळ्या प्रकारच्या ठिकाणांमध्ये ते बी पेरलं. बी विषयी विचार करत असताना आम्ही विचार करतो, देवाचं वचन सांगतं मला त्या ठिकाणी की बी म्हणजे हे देवाचं वचन आहे. आणि ते पेरलं जात असताना वेगवेगळ्या ठिकाणामध्ये पडतं, वेगवेगळ्या जमिनीमध्ये पडतं. आणि ते वेगवेगळ्या जमिनीमध्ये पडल्यानंतर नेमकं कसं उगवतं त्याच्याविषयी त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. म्हणून पाहतो की हे आत्मिकरित्या जसं मी विचार करतो त्यावेळेस पेरणी करणं आणि कापणी करणं किंवा पेरणी करण्याचा किंवा आम्ही पाहतो कापण्याचा, उपटण्याचा समय त्याच्याविषयी आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. तिसरी गोष्ट आम्ही वाचतो त्या ठिकाणी काय म्हणलेली आहे, वधण्याचा समय व बरे करण्याचा समय. वधण्याचा समय व बरे करण्याचा समय. वधण्याचा समय म्हणजे माहितीये का, एखाद्या व्यक्तीला वधण्याचं किंवा किल ज्याला आम्ही इंग्लिशमध्ये म्हणतो. मला माहिती आहे की ज्या एखाद्या व्यक्तीला एखादी सजा होते, फाशीची सजा होते. आमच्या सुद्धा देशामध्ये ज्यास एखादा व्यक्ती एखाद्या गुन्ह्यामध्ये सापडतो, खून करतो, तर त्याला फाशीची सजा होते. आणि फाशी ज्यास त्याला होते त्यास असं म्हणलेलं आहे की ते एक वेगळ्या वेळेची वाट बघत असतात. आणि म्हणजे पाहतो की ज्या जज त्याच्याविषयीची न्याय त्याचा करतो आणि त्या ठिकाणी त्याच्याविषयी स्टेटमेंट पास करतो, त्यास तो एक ठराविक वेळ त्या ठिकाणी लिहितो आणि असं म्हणतो की त्या वेळेला त्याला फाशी देण्यात येणार आहे. म्हणजे याचा अर्थ असं आहे की त्याला वधण्याचा समय जो आहे तो सुद्धा त्या ठिकाणी नेमलेला आहे. पुढे तो म्हणतो आणि बरे करण्याचा समय सुद्धा आहे. मला माहिती आहे की पवित्र शास्त्र जर तुम्ही वाचलं तर पवित्र शास्त्रामध्ये अनेक अशी उदाहरणं आम्हाला वाचायला मिळतात की एखादा व्यक्ती जन्मांधळ होता आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताकडे तो आला आणि देवाने त्याला आरोग्य दिलं. दुसरी गोष्ट मी पाहतो की 38 वर्षाचा दुखणेकरी त्या बेतसैदा तळ्याजवळ बसलेला होता किंवा त्या ठिकाणी पडलेला होता आणि 38 वर्ष तो आपल्या आरोग्याची वाट पाहत होता. आणि मग आम्हाला पाहायला मिळतं की ज्या प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी आला त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला आरोग्य दिलं, त्याला बरं केलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की त्याचा आरोग्याचा समय त्या त्यावेळेस होता.
पवित्र शास्त्रामध्ये मी वाचतो की अनेक वेळा वेगवेगळ्या प्रकारच्या समयामध्ये अनेक घटना घडल्या आहेत, अनेक लोकांना आरोग्य मिळाले. आज मी सांगू द्या, अनेक लोक प्रार्थना करत असतील की देवाने त्यांना आरोग्य द्यावं. मला सांगू द्या, तुमचा समय आज आलेला आहे आणि लवकरच देव तुम्हाला आरोग्य दिल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला बरं केल्याशिवाय राहणार नाही. पुढे आम्ही वाचूया देवाचं वचन काय सांगतं. मोडून टाकण्याचा समय व बांधून काढण्याचा समय असतो. मोडून टाकण्याचा समय व बांधून काढण्याचा समय. मोडणं आणि बांधणं हा जो विचार आम्ही करतो त्याच इमारतींविषयी आम्हाला पाहायला मिळतं. मुंबईमध्ये जर तुम्ही पाहिलं तर अनेक ठिकाणामध्ये रिडेव्हलपमेंट सुरू झालेले आहे. अनेक ठिकाणामध्ये मी पाहतो की ज्या जुन्या इमारती आहे ते मोडून काढतात आणि नव्या इमारती त्या ठिकाणी बांधतात. पुण्यामध्ये सुद्धा लवकरच आम्ही पाहतो की अनेक ठिकाणामध्ये सुरुवात झालेली आहे. कदाचित पुण्यामध्ये सुद्धा ही प्रक्रिया लवकर सुरू होणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय माहिती आहे का, ज्यावेळेस आम्ही मोडतो त्यावेळेस बांधकाम होतं आणि रिडेव्हलपमेंट होते. आणि म्हणजे पाहतो की या ठिकाणी सुद्धा देवाचं वचन आम्ही सांगतो मोडून टाकण्याचा समय आणि बांधण्याचा समय असतो. पुढे आम्ही पाहिलंय काय म्हटलं, वाचूया. रडण्याचा समय व हसण्याचा समय, शोक करण्याचा समय व नृत्य करण्याचा समय असतो. रडण्याचा समय, मग आम्ही हसण्याचा समय पाहतो, शोक करण्याचा, मग नृत्य करण्याचा. आम्ही काही दिवसापूर्वी जे वचन वाचले त्याच्यामध्ये असं म्हणलेलं आहे की देवाने माझं गोंडताट काढून मला नाचाव्यास लावलेले आहे, मला हर्षाचा कटिबंध त्याने नेसलेला आहे. याचा अर्थ असा आहे की प्रत्येक गोष्टीचा समय. आणि याविषयी आम्ही विचार करत असताना आमच्या अंतःकरणातल्या भावना या ठिकाणामध्ये प्रगट होत असतात. रडणं, हसणं. आम्ही पाहतो की चांगला समय, वाईट समय प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये येत असतो. आणि त्याच्याविषयी वाचत असताना मी रोमकास पत्रेचं 12 अध्याय आणि 15 वचन काय म्हणतं, वाचूया. आनंद करणाऱ्या बरोबर आनंद करा आणि शोक करणाऱ्यांबरोबर शोक करा. देवाचं वचन आम्हाला या ठिकाणी फार स्पष्टरित्या सांगतं की आम्ही कसं प्रतिसाद द्यावा किंवा आम्ही कसं वागावं. तो म्हणतो की ज्यावेळेस एखादा व्यक्ती आनंद करताय त्या व्यक्तीबरोबर तुम्ही आनंद करा, जर एखादा व्यक्ती दुःख करताय तर त्या व्यक्तीबरोबर तुम्ही दुःख करा. म्हणून आम्हाला पाहायला मिळतं की या समयातून प्रत्येक व्यक्तीला जावं लागतं. आणि ज्यावेळेस एखादा व्यक्ती त्या समयातून जात असतो, आम्ही सुद्धा ज्यावेळेस त्याच्याबरोबर राहतो, त्याच्याबरोबर त्याला भेटण्याला जातो, त्यावेळेस त्या समयानुसार आम्ही त्याच्याबरोबर वागणं अतिशय गरजेचं आहे. पुढे आपण वाचूया काय म्हणलेले. धोंडे फेकून देण्याचा समय व धोंडे गोळा करण्याचा समय. आमेन. पुन्हा एकदा मी तुम्हाला शेतकऱ्याकडे घेऊन जातो. धोंडे फेकून देण्याचा समय. ज्यावेळेस एखादा शेतकरी आपल्या शेताची नांगरणी करतो, शेताची नांगरणी केल्यानंतर काय करतो तो माहिती आहे का, की तो जे धोंडे आहेत आणि जे चुकीच्या गोष्टी त्याच्या शेतामध्ये जे त्याच्या पिकाला वाढण्यासाठी अडखळ होतील त्या तो काढतो. त्याच्यामध्ये धोंडे सुद्धा असतात आणि तो धोंडे काढून फेकून देतो. पण आम्ही पाहतो की तोच शेतकरी ज्यावेळेस आपल्या घराचं बांधकाम करतो किंवा आपल्या शेताला तो एखादं कुंपण घालण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस तो अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे धोंडे एकत्रित करतो आणि त्याच्या शेताला ते कुंपण तो बांधत असतो. मग आम्ही पाहतो या ठिकाणी की तो म्हणतो की धोंडे काढून टाकण्याचा समय आणि धोंडे गोळा करून बांधण्याचा समय असतो. पुढे आम्ही वाचूया काय म्हणलेले. शोधण्याचा समय, शोधण्याचा समय व गमावण्याचा समय, राखून ठेवण्याचा समय व टाकून देण्याचा समय असतो. आमेन. आम्ही पाहिलं या जगामध्ये जगत असताना पुष्कळ आम्हाला अनेकदा नफा आणि तोट्यातून जावं लागतं. नफ्या आणि तोट्यातून जावं लागतं. पण जो ज्ञानी व्यक्ती माहिती का, तो ज्ञानी व्यक्ती काय करतो माहिती का, आपली सर्व ऊर्जा, आपली सर्व एनर्जी योग्य वेळेला धन कमवण्यासाठी लावतो. पण ज्यावेळेस त्याला कळतं की काही गोष्टी त्याच्या आवाक्याच्या बाहेर आहेत किंवा त्याच्या कंट्रोलच्या बाहेर आहेत, त्यावेळेस त्या गोष्टी तो सबमिट करतो, सरेंडर करतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे लॉसेस आहेत किंवा जे हानी आहे त्याला सुद्धा तो तयार होत असतो. आणि पाहतो की तो म्हणतो या ठिकाणामध्ये काय म्हणले, वाचूया परत एकदा. तो काय म्हणतो की शोधण्याचा समय व गमावण्याचा समय, राखून ठेवण्याचा समय व टाकून देण्याचा समय असतो. आणि पुढं काय म्हणले आपण वाचूया. फाडून टाकण्याचा समय व शिवण्याचा समय, मौन धरण्याचा समय व बोलण्याचा समय असतो. आमेन. फाडून टाकण्याचा समय व शिवण्याचा समय. आम्ही या ठिकाणी पाहतो की तो काय म्हणतो, फाडून टाकण्याचा समय व शिवण्याचा समय. याचा अर्थ काय माहितीये का, की ज्यावेळेस एखादा व्यक्ती दुःखी, पवित्र शास्त्रात तुम्ही वाचलं, एखादा व्यक्ती जर दुःखी असेल तर दुःखामध्ये तो असताना आपली वस्त्र फाडून टाकत असेल आणि ज्यावेळेस तो त्या दुःखातून त्याचं निवारण झाल्यानंतर तीच वस्त्र तो शिवून टाकत असेल. आम्ही पाहतो की ज्यावेळेस योसेफाच्या भावांनी त्याला त्या खड्ड्यामध्ये टाकलं आणि त्याचा जो भाऊ होता, तो रुबेन जो भाऊ होता, तो ज्यावेळेस पाहायला आला आणि ज्यावेळेस त्याला खड्ड्यामध्ये योसेफ दिसला नाही, तर पवित्र शास्त्र असं सांगतं की त्याने आपले वस्त्र फाडले. याचा अर्थ त्यांनी त्या ठिकाणी त्याचं दुःख व्यक्त केले. आणि जर तुम्ही पवित्र शास्त्र वाचलं तर अनेक ठिकाणी तुम्हाला वाचायला मिळेल की ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला दुःख होत असेल त्यावेळेस तो आपलं वस्त्र फाडत असे. अजून एक वचन आम्हाला सांगतं की आपले वस्त्र नव्हे तर आपले अंतःकरण फाडा. याचा अर्थ असा आहे की ज्यावेळेस आम्ही आमच्या पापांचा पश्चाताप करतो तर वस्त्रांपेक्षा आपलं अंतःकरण फाडणं किंवा आपलं अंतःकरण उघडणं, आपलं अंतःकरण मोकळं करणं अतिशय गरजेचं आहे. पुढे तो काय म्हणतो, मौन धरण्याचा समय,
मौन धरण्याचा समय. मौन धरण्याचा समय व बोलण्याचा समय असतो. आमेन. मौन धरण्याचा समय व बोलण्याचा समय असतो. ह्याच्यावर मला एक गोष्ट पाहायला मिळते की अनेकदा अनेक लोक बोलण्याची घाई करतात. पण मला माहिती आहे की देवाचं वचन सांगतं की बोलण्यात जो चुकत नाही तो परिपूर्ण आहे. म्हणजे याचा अर्थ आहे, आम्ही भारतामध्ये तर पाहतो असं म्हटलेलं आहे की पुष्कळ लोक सहजासहजी सल्ले द्यायला तयार होतात. म्हणजे बोलण्याची तयारी असते. एखाद्या व्यक्तीला कोणती गोष्टीची माहिती नसेल तरी तो सल्ला द्यायला तयार असतो. पण मला सांगूया देवाचं वचन काय सांगतं. नीतिसूत्राचं पुस्तकाचा 17वा अध्याय आणि 28वा वचन जर तुम्ही वाचलं, नीतिसूत्रे 17 आणि 28 काय म्हणतं. मौन धारण करणाऱ्या मूर्खालाही शहाणा समजतात. हा, जर एखादा मूर्ख असेल पण तो वेळेस आपलं मौन धरतो किंवा तो बोलत नाही तर त्याला शहाणा समजतात. तो ओठ मिटून धरतो तेव्हा त्याला समंजस मानतात. हा, म्हणजे आपले ओठ उघडत नाही किंवा बोलण्यासाठी आपलं तोंड उघडत नाही त्यावेळेस त्याला समंजस समजतात. ह्याचा अर्थ असा आहे की जर आम्ही बोलण्यावर एखादा व्यक्ती समजला जातो, जर एखादा व्यक्ती बोलत राहिला तर आम्ही कदाचित त्याला मूर्ख ठरवतो. पण ज्यावेळेस एखादा व्यक्ती शांतपणे ऐकतो, स्वीकारतो आणि मग बोलतो त्या समय आम्ही त्याला शहाणा समजतो. आम्हाला या ठिकाणी असं म्हणलेलं आहे की बोलण्याचा समय आणि मौन धरण्याचा समय असतो. पुढे काय म्हणलेलं आहे. प्रेम करण्याचा समय व द्वेष करण्याचा समय, युद्ध करण्याचा समय व सख्य करण्याचा समय असतो. प्रेम आणि आम्ही पाहतो की प्रेम आणि द्वेष याच्याविषयी म्हणलेले आणि मनुष्याच्या जीवनामध्ये ज्या ह्या भावना आहेत, प्रेम आणि द्वेष, ह्या सर्वसाधारण भावना आहेत. प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये प्रेमाची भावना असते आणि द्वेषाची भावना असते. आणि या सर्व गोष्टीविषयी आम्ही पाहताना तो म्हणतो की ज्या गोष्टीवरती आम्ही प्रेम करावं त्या ठिकाणामध्ये वचनामध्ये वाचलं तर आम्हाला पाहायला मिळतं. योहान सुसुवार्ता 13वा अध्याय आणि 34 आणि 35 वचन वाचलं तर त्या ठिकाणी असं म्हणलेले, मी तुम्हाला नवीन आज्ञा देतो की तो म्हणतो की मी तुम्हाला नवीन आज्ञा देतो. प्रेम कोणत्या व्यक्तीवर करावं किंवा प्रेम कसं करावं त्याच्याविषयी सांगितले. तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी. एकमेकांवरती प्रीती करावी. जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशीच तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी. मी जशी तुमच्यावरती प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवरती प्रीती करा. तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. हा, तुमची एकमेकांवरती प्रीती असली तर त्याच्यावरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. ह्याचा अर्थ असा आहे की प्रेम करण्याचा समय तो म्हणतो कोणत्या गोष्टींवरती, कोणत्या व्यक्तींवरती आम्ही प्रेम करावं. तो म्हणतो या ठिकाणी प्रभू ख्रिस्त की मी तुम्हाला नवीन आज्ञा देतो की तुम्ही एकमेकांवरती प्रीती करा. म्हणजे आम्ही एकमेकांवरती प्रीती करावी. आणि त्याचबरोबर प्रीतीबरोबर द्वेष करण्याची सुद्धा गोष्टी पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेल्या आहे. आणि त्यावेळी तो म्हणतो की परमेश्वराला द्वेष आणणाऱ्या गोष्टी काय आहेत. तर नीतिसूत्राचं पुस्तकाचं 6वा अध्याय 16 ते 19 वचन जर तुम्ही वाचलं तर अनेक गोष्टी पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत ज्याचा द्वेष परमेश्वरा येतो. आणि त्याविषयी आपण वाचूया नीतिसूत्राचं पुस्तकाचा 6वा अध्याय 16 ते 19 वचन. नीतिसूत्रे 6:16 ते 19. परमेश्वर ज्याचा द्वेष करतो त्या ठिकाणी म्हणलेले अशा की परमेश्वर ज्या गोष्टींचा द्वेष करतो अशा 6 गोष्टी आहेत. 7 गोष्टी आहेत. 6 गोष्टी आहेत नव्हे, त्याला 7 गोष्टींची वीट आहे. उन्मत्त दृष्टी, लबाड बोलणारी जिव्हा, निर्दोष रक्त पाडणारे हात, दुष्ट योजना करणारे अंतःकरण, दुष्कर्म करणारे त्वरेने धावणारे पाय, लबाड बोलणारा खोटा साक्षी, भावात वैमनस्य उत्पन्न करणारा मनुष्य. हा, ह्याच्यावर आम्ही पाहतो की ह्या सर्व गोष्टींतून आम्ही काही गोष्टी शिकतो. आणि त्या गोष्टीवर शिकत असताना आम्ही पाहायला मिळतं की काही गोष्टी अशा असतात की ज्या मनुष्याच्या कंट्रोलच्या बाहेर असतात. आणि आम्ही या कंट्रोलच्या बाहेर असणाऱ्या गोष्टीविषयी पाहतो की ते जर त्याच्यावरती आमचं नियंत्रण नाही तर आम्ही कसं त्याच्यावरती नियंत्रण आणू शकतो. आणि शलोमोन सुद्धा या 3ऱ्या अध्यायामध्ये उपदेशकाच्या पुस्तकामध्ये आम्हाला याच्याविषयीचं चिंतन करण्यासाठी सांगत आहे. आणि मी पाहतो की या सर्व गोष्टीविषयी विचार करत असताना मनुष्याचं नेमकं या सर्वांमध्ये त्याचं कार्य काय आहे, तो काय करणार, त्याची ड्युटी काय आहे याच्याविषयी आम्ही पाहणार आहोत. की या सीझनमधून किंवा या वेळेतून, या ऋतूतून मनुष्य जात असताना नेमकं मनुष्याचं कर्तव्य काय आहे. आणि तो त्या ठिकाणी सांगत असताना म्हणतो की मनुष्याच्या हातामध्ये या सर्व गोष्टी नाहीत आणि अशा प्रकारचे नियम, अशा प्रकारचे लॉज आहेत की ज्याच्यामुळे या सर्व गोष्टी घडत असतात आमच्या जीवनामध्ये. अशा नियमांमुळे या सर्व गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडत असतात. आणि उपदेशकाचं पुस्तकाचा 3रा अध्याय आणि 9 वचन जर तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणी काय म्हणलेले वाचा. मनुष्य ज्यासाठी कष्ट करतो त्यात त्याला काय लाभ. मनुष्य ज्या गोष्टीसाठी कष्ट करतो त्यात त्याला लाभ काय आहे. ह्याचा अर्थ असा आहे की तो म्हणतो की या सर्व गोष्टी मनुष्य श्रमाने करण्याचा प्रयत्न करतो, कष्ट करतो, पण या सर्व गोष्टी कष्टाने केल्यावर सुद्धा त्याला त्याच्यातून काय लाभ प्राप्त होत नाही. आम्ही जर पाहतो की या ठिकाणी देवाचे वचन सांगतं की याच्यावर आम्हाला एक पाहायला मिळतं की त्याचं उत्तर, या सर्व गोष्टीचं उत्तर त्यांनी उपदेशकाचं पुस्तकाचा 1ला अध्याय 2रं वचन जर तुम्ही वाचलं तर त्याच्यामध्ये त्यांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे. आणि तो म्हणतो त्या ठिकाणी व्यर्थ हो व्यर्थ असे उपदेशक म्हणतो. असे उपदेशक म्हणतो. तो काय म्हणतो माहितीये का, सर्व काही व्यर्थ
मिळते. म्हणजे मनुष्य जे काय श्रम करतो, जे काय कष्ट करतो, त्याचा त्याला लाभ होत नाही. त्याचं कारण काय माहिती आहे का? सर्व काही गोष्टी त्यासाठी व्यर्थ आहे. आणि मग तुम्ही पाहतो की मनुष्याच्या या सर्व गोष्टीविषयी प्रयत्न करत असताना आपल्या जीवनामध्ये जे देवाने नेमलेले ऋतू आणि वेळ आहे त्याच्यावरती कसं तरी करून वरचढ होण्याचा तो प्रयत्न करतो. त्या मनुष्याच्या जीवनामध्ये हे सर्व प्रयत्न त्याचे निरर्थक ठरतात, किंवा ज्याला इंग्लिशमध्ये आम्ही फ्युटाईल म्हणतो तसे ठरत असतात. आम्ही जर पाहतो की या ठिकाणामध्ये देवाच्या वचनामध्ये सांगतं की मनुष्याचं कर्तव्य काय माहिती का? त्यांनी या गोष्टी समजावून घ्यावा, ओळखाव्यात, आणि त्यांनी या गोष्टीचा समज करून घ्यावा की या सर्व गोष्टी त्याच्या ही जी परिस्थिती जीवनामध्ये आणि या सर्व गोष्टी ज्या आहेत ते त्याच्या नियंत्रणाच्या पलीकडे आहेत. आणि मग उपदेशकाचं पुस्तकाचा 3रा अध्याय आणि 10 ते 15 वर्ष जर तुम्ही वाचले त्या ठिकाणी पाहायला मिळतं की मनुष्याच्या जीवनामध्ये ज्या सर्व गोष्टी देवाच्या योजना आहेत, देवाचे जे संकल्प आहेत, देवाचे जे स्कीम्स आणि प्लॅन्स आहेत, मला सांगू द्या की त्या गोष्टी मनुष्याने समजावून घेणं अतिशय गरजेचं आहे. देवाचा जो सारासार विचार आहे, सारासार योजना आहे, त्या गोष्टीचं मनुष्याने समजावून घेणं अतिशय गरजेचं आहे. आणि मला सांगू द्या मनुष्य पुष्कळ त्या गोष्टी समजावून घेऊ शकत नाही, त्याचा स्वीकार करू शकत नाही. त्याचं मुख्य कारण काय माहिती आहे का? मनुष्य पुष्कळ वेळेस जे एंड प्रोडक्ट आहे किंवा जे अंतिम जे सर्व गोष्टीचं शेवट काय आहे ते समजू शकत नाही. एंड प्रोडक्ट ज्याला आम्ही इंग्लिशमध्ये म्हणतो ते तो समजू शकत नाही. आणि मग त्याला या गोष्टीविषयीचं उत्सुकता असते किंवा तो या गोष्टी समजून घेऊ शकत नाही. पुढे मी पाहतो की मनुष्याचा जीवनाचा बघण्याचा दृष्टिकोन कसा माहिती आहे का? ज्यास आम्ही एखादं पांघरून, ज्याला मराठी भाषेमध्ये मी गोधडी म्हणतो, ती ज्या अंगावर घेतो त्यास मनुष्याचा बघण्याचा दृष्टिकोन खालच्या बाजूचा असतो. ज्या ठिकाणी त्याला पुष्कळशा गाठी, पुष्कळशा वर खाली दिसतं, त्या सर्व गोष्टी तो पाहतो आणि त्याला त्या गोष्टी पाहिल्यानंतर त्या सर्व गोष्टी पाहत होतो. पण देव पाहत असताना ती वरची बाजू पाहतो, जी वरची बाजू त्याला अतिशय सुंदर दिसत असते. म्हणून आपण पाहायला मिळतं की देवाच्या वचनामध्ये सांगतं की जर आम्हाला आमच्या जीवनामधले ऋतू आणि समय समजावून घेण्याची इच्छा असेल तर एक गोष्ट आम्ही करणं अतिशय गरजेचं आहे. दैवी किंवा अनंतकालिक दृष्टिकोनातून त्याचा विचार करणं किंवा इटर्नल पर्स्पेक्टिव्ह आमच्या जीवनामध्ये असणं अतिशय गरजेचं आहे. आणि मग आम्ही पाहतो की मनुष्याचं कर्तव्य काय माहिती आहे का? ज्या काही गोष्टीला त्याला सामोरं जायचं आहे त्या सर्व गोष्टीला सामोरं जात असताना त्यांनी त्याचा प्रयत्न करावे. पुट इज बेस्ट फुट फॉरवर्ड. त्यांनी मनापासून त्या गोष्टी प्रयत्न कराव्या आणि चांगल्यातल्या चांगल्या त्या गोष्टी करण्याचा त्यांनी प्रयत्न करावा. मला सांगू ज्या गोष्टी आम्ही तोंड देतो त्या गोष्टी आमच्या पूर्वीच्या लोकांनी सहन केलेल्या आहेत. म्हणजे ज्या गोष्टी त्यांनी सहन केलेल्या आहेत त्याच आम्ही पाहतो की आमच्या जीवनामध्ये आम्ही त्या गोष्टींना तोंड देत आहोत. आणि मग आम्ही सर्व गोष्टीविषयी विचार करत असताना जर आम्ही पाहतो तर आम्हाला याच्यातून असे धडे पाहायला मिळतात की आम्ही आमच्या जीवनामध्ये नेहमी तयारी करणं अतिशय गरजेचं आहे, यासाठी की आम्ही आमचं जीवन योग्य रीतीने आणि चांगल्या रीतीने जगण्याचा प्रयत्न करावा. जीवनामध्ये जर आम्ही पाहिलं तर अनेक बदल आमच्या जीवनामध्ये घडत असतात, पण या सर्व बदलातून आम्ही जात सुद्धा आम्ही योग्य तो प्रयत्न करणं अतिशय गरजेचं आहे. आणि मग पाहतो की मनुष्याच्या जीवनाविषयी जसं विचार करतो की या सर्व गोष्टी त्याच्या नियंत्रणाच्या बाहेर आहे आणि जे ज्ञानी आहेत ते त्याचा स्वीकार करतात आणि अतिशय नम्रपणे त्याच्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करतात. मला सांगू द्या की देवाचं मार्गदर्शन मनुष्याने प्रत्येक गोष्टीमध्ये घेणं अतिशय गरजेचं आहे आणि तो त्याला मार्गदर्शन केल्याशिवाय राहणार नाही. आणि मनुष्याचं खरं आनंद देवावरतीच अवलंबून आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये जे खरा आनंद त्याला प्राप्त होतो ते केवळ देवाच्या द्वारेच त्याला प्राप्त होणार आहे. म्हणून आम्ही पाहतो या सर्व गोष्टीविषयी विचार करत असताना आम्हाला माहिती आहे की पुष्कळ गोष्टी मनुष्याच्या नियंत्रणाच्या पलीकडे आहेत, पण आम्ही काय गोष्टी करणं गरजेचं आहे ते म्हणजे माहिती आहे का? पहिली गोष्ट आम्ही करणं गरजेचं आहे की आम्ही कसं आचरण करतो ते फार महत्त्वाचं आहे. एक अशी म्हण आहे की जीवन काय माहिती आहे का? जीवन ते आहे की ज्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडतात त्या म्हणजे 10%च्या आहेत आणि 90% ज्या प्रकारे तुम्ही प्रतिसाद देता. म्हणूनच आम्ही आजचं आचरण कसं करतो हे फार महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट या सर्व गोष्टीतून आम्ही जात असताना आम्ही आमचं जे चारित्र्य आहे ते कसं ठेवतो. आणि तिसरी गोष्ट महत्त्वाची आम्ही या सर्व गोष्टीतून जात असताना करणं गरजेचं माहिती आहे का? की आम्ही देवाची आज्ञा पाळतो किंवा नाही. याचा अर्थ असा आहे की जर पुष्कळ गोष्टी आमच्या नियंत्रणाच्या पलीकडे जरी आहेत तरी आमचं चारित्र्य कसं आम्ही राखतो ते आमच्या हातामध्ये, त्याच प्रकारे आम्ही आमचं आचरण कसं ठेवतो ते आमच्या हातामध्ये, आणि देवाची आम्ही आज्ञा पाळतो किंवा नाही हे सुद्धा आमच्या हातामध्ये. आणि या गोष्टी आम्ही जर केल्या तर मला सांगूया निश्चितच जीवनाचा खरा अर्थ आम्हाला समजल्याशिवाय राहणार नाही. आणि जो देवाची योजना, जो देवाचा फायनल एंड प्रोडक्ट आमच्या जीवनाविषयीचा आहे तो आम्ही समजल्याशिवाय राहणार नाही. देव करो हे करण्यासाठी देव आम्हाला प्रत्येकाला सहाय्य करो, मदत करो. या सर्व प्रकारे डोळे बंद करूया आणि प्रार्थना करूया. स्वर्गीय प्रेमळ पिते, आम्ही तुझा धन्यवाद करतो, तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाचा जय जयकार करतो. प्रभू आज तुझ्या वचनाद्वारे तो आमच्या प्रत्येकाच्या अंतकरणाशी बोललेला आहे. जीवनाचा खरा अर्थ सलमोन राजाने जो त्याच्या वचनामध्ये सांगितलेला आहे तो आम्ही वाचलेला आहे, ऐकलेला आहे. माझ्या देवा आज मी प्रार्थना करतो पुष्कळशा गोष्टी आमच्या नियंत्रणाच्या पलीकडे असतात
आणि प्रभू तुझं वचन आम्हाला हेही सांगतं की मनुष्याला प्रत्येक ऋतूमधून प्रत्येक समयातून जावं लागतं आणि हे पिढ्यानपिढ्या चालत आलेले आहे. प्रभू हे वारंवार आमच्या जीवनामध्ये घडत असतं माहिती आहे. पण मी प्रार्थना करतो एक योग्य व्यक्ती किंवा एक ज्ञानी व्यक्ती कोण आहे की ज्यावेळेस तो समजावून घेतो की अशा प्रकारच्या उतार चढावातून त्याला जावं लागणार आहे, पण तो त्याच्यासाठी तत्पूर्वी तयारी करून ठेवतो माहिती आहे. आम्हाला सुद्धा तयारी करण्यासाठी तो प्रत्येकाचं सायन्मत करून माहिती आहे. प्रभू आमचं आचरण त्याच प्रकारे आमचं चारित्र्य आणि आम्ही देवाची आज्ञा पाळतो किंवा नाही हे आमच्यावरती अवलंबून आहे. आणि प्रभू जरी आमच्या जीवनामध्ये अशा अनेक प्रसंगातून आम्हाला जावं लागतं ज्या प्रसंगाचं वरती आमचं नियंत्रण नसेल, पण प्रभू जर आम्ही आमचं चारित्र्य आमचं आचरण आणि देवाची आज्ञा पाळण्याचा जो स्वभाव आहे तो जर धारण केला तर निश्चितच आम्हाला आमच्या जीवनाचा अर्थ कळल्याशिवाय राहणार नाही. आणि हे करण्यासाठी आम्हाला प्रत्येकाला तू सहाय्य कर, मदत कर. पुन्हा एक वेळा हा समय तू आम्हाला दिलास, तुझे आभार मानतो, तुझं गौरव करतो. येशूच्या प्रेम गुणाने मागतो म्हणतोय आम्ही. आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सर्व काळ असो.